नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅटेगरीनुसार रिझर्वेशन पाहणार आहोत। जेही विद्यार्थी नीट 2024 मध्ये MBBS, BDS, BMS किंवा BHMS व इतर जे काही मेडिकल फील्डमध्ये कोर्सेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीनुसार किती रिझर्वेशन आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व काउन्सिलिंग प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सर्व अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेणार आहेत स्टेट कोटामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे रिझर्वेशन असणार आहे। जे विद्यार्थी शेड्युल्ड कास्ट म्हणजेच SC कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 6.5%, ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 3.5%, जे विद्यार्थी विमुक्त जाती म्हणजेच VJ/NTA मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी 1.5% व जे विद्यार्थी NTB मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी 1.25% व NTC मधील विद्यार्थ्यांसाठी 1.75% आणि शेवटी जे विद्यार्थी NT कॅटेगरीमधील जी शेवटची कॅटेगरी आहे NTD या कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी 1% रिझर्वेशन असणार आहे। त्यानंतर जर आपण अदर बॅकवर्ड कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी OBC व SBC मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 9.5% रिझर्वेशन आहे। जे विद्यार्थी ओपन जनरल म्हणजेच मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 10% रिझर्वेशन असणार आहे व ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट किंवा NRI कोटा थ्रू ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जे काही खाजगी BMS, BHMS, BUMS हे कॉलेजेस आहेत त्यामध्ये 15% रिझर्वेशन असेल।